नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक एकदम खराखुरा भयानक प्रसंग सांगणार आहे. तसं या प्रसंगाला घडून साधारणतः 4-5 वर्ष झाली असतील. पण ज्यावेळी हा प्रसंग माझ्यासोबत घडला होता, त्यावेळी मी वायरमन म्हणून कामावर रुजू झालेलो होतो. माझ्याकडे एक छोटासा एरिया होता, शास्त्रीनगर नावाचा. मी थोडासा नवका असल्यामुळं मला तो एरिया देण्यात आलेला होता. कारण त्या एरियामध्ये फारशी घरं नव्हती, त्यामुळं मला कामाचा पण फारसा लोड नसायचा. पण दिवसभरात कधीही काम पडलं तर मला तिकडे जावं लागायचं. माझं लग्न झालेलं होतं. मी माझ्या बायकोसोबत शास्त्रीनगरपासून 15 मिनिटाच्या अंतरावर एक ठिकाणी रूम करून राहिलेलो होतो. आता मी ज्यावेळी नवीनच शास्त्रीनगरमध्ये वायरमॅन म्हणून रुजू झालो, त्यावेळी माझ्या आधी तिथं निलेश नावाचा एक वायरमन काम करत होता. आणि आता ज्यावेळी माझी बदली त्या शहरामध्ये झाली, त्यावेळी निलेशची आणि माझी चांगलीच ओळख झालेली होती. आणि निलेशनेच मला तो सगळा एरिया एकदम व्यवस्थित फिरून समजावून दाखवलेला होता. माझ्या कामाला सुरुवात झाली. एकदम व्यवस्थित सगळं रुटीन चालू होतं. पण एक दिवशी तो फोन आला आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या वाईट घटना घडायला सुरुवात झाली. मला माहीत नाही त्या दिवशी कोणता वार होता किंवा कोणती तारीख होती, पण मला तो दिवस आज पण चांगला आठवतो. रात्रीची 8:30-9ची वेळ असेल. मी जेवण करून TV समोर बातम्या बघत बसलेलो होतो. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरून फोन आला. मी तो फोन रिसीव्ह केला, तसा समोरून एक व्यक्ती बोलायला लागला. हॅलो, वायरमन बोलताय का? तसं मी म्हणालो, हो, वायरमॅन बोलतो. बोला ना, काय काम आहे तुमचं? तसं तो व्यक्ती पुन्हा मला म्हणाला, मी परांजपे बोलतोय, शास्त्रीनगर, बंगला नंबर 27, सावली निवास. वायरमन साहेब, आमच्या घरामधली लाईट अचानकच गेली. सगळं घर अंधारामध्ये. जरा येऊन बघता का, काय प्रॉब्लेम झालाय तो? तसं मी एकदा घड्याळामध्ये बघितलं. 9 वाजलेले होते. तसं मी त्यांना म्हणालो, अहो परांजपे साहेब, वेळ बघा किती झालाय. मी एक काम करतो, मी उद्या सकाळी येतो. तशी ती फोनवरची व्यक्ती म्हणाली, अहो साहेब, माझं पूर्ण घर अंधारात बसलंय आणि सकाळी काय येताय तुम्ही? सेवा देणं हे तुमचं कर्तव्यच आहे. तुम्हाला आत्ताच यावं लागेल. तसं मी थोडासा विचार केला आणि मी म्हणालो, ठीक आहे, एक 10-15 मिनिटामध्ये मी तुमच्या घरी येतो. असं म्हणून मी फोन ठेवला. खरं तर मला एवढ्या रात्री कुठेही जायची इच्छा नव्हती, पण आमचं कामच असं होतं की आम्हाला रात्री अपरात्री असा फोन आला की जावंच लागायचं. त्यामुळं मी माझ्या बायकोला सांगितलं आणि घरातून बाहेर पडलो. माझ्या बाईकला मी किक मारली आणि मी मोठ्या हायवेला लागलो. 10-15 मिनिटाचं अंतर कापून गेल्यानंतर एका मोठ्या सर्कलवरून मी माझी गाडी उजव्या बाजूला वळवली. तसा माझ्यासमोर जो रस्ता लागला तो थेट शास्त्रीनगरमध्ये जात होता. एक पदरी जरी असला तरी चांगला प्रशस्त रस्ता होता तो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे बंगले होते, एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर, आणि सुटसुटीत होते सगळे बंगले. मी आता मला सांगितलेल्या पत्त्याप्रमाणे बंगला नंबर 27 शोधत होतो. आणि जसा मी थोडंसं पुढं गेलो तसं मला एका गेटवर बंगला नंबर 27, सावली निवास असा बोर्ड दिसला. तसं मी माझी गाडी त्या बंगल्याच्या गेटसमोर थांबवली. बंगल्याचं गेट अर्ध उघडच होतं. कदाचित मी येणार आहे हे त्यांना माहिती असल्यामुळंच त्यांनी ते उघडं ठेवलेलं असावं. मी आता गाडीवरून उतरून बंगल्याचं निरीक्षण करायला लागलो. तसा बंगला चांगला प्रशस्त आणि मोठा होता, पण पूर्ण बंगला काळोखामध्ये बुडालेला होता. आजूबाजूच्या सगळ्याच घरांच्या लाईट्स चालू होत्या, फक्त त्याच बंगल्याच्या लाईट्स बंद होत्या आणि त्यामुळेच त्यांनी मला बोलावलेलं होतं. मी आता त्या लोखंडी गेटमधून आत गेलो आणि बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाऊन उभा राहिलो. त्यानंतर मी दरवाजावरची डोअरबेल वाजवली, पण मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मी 2 मिनिटं थांबलो आणि पुन्हा एकदा मी डोअरबेल वाजवली. त्यानंतर पण मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मी वाट बघून परत जायला निघालो आणि जसं मी पुन्हा गेटजवळ जाणार तसं मला त्या घराचा मुख्य दरवाजा उघडल्यासारखा आवाज आला. कुर्र आवाज करत तो दरवाजा उघडला. तसं मी मागं वळून बघितलं. मला दिसलं की तो दरवाजा उघडला होता, पण दरवाजामध्ये मला कुणीच दिसलं नाही. मी लगबगीनं त्या दरवाजाजवळ गेलो आणि तो दरवाजा ढकलून त्या घरामध्ये प्रवेश केला. जसा मी त्या घरामध्ये प्रवेश केला तसं मला दिसलं की त्या घराच्या हॉलमध्ये 4-5 व्यक्ती होत्या. हॉलच्या मधोमध ठेवलेल्या सोफ्यांवर एक माणूस पेपर वाचत बसलेला होता.
चांगल्या पल्लेदार मिशा होत्या त्याच्या. डोळ्यावर मोठा भिंगाचा चष्मा होता. तो एखादा आर्मीमध्ये काम करणारा माणूस वाटत होता. मला आता जसा तो माणूस दिसला तसं मी त्याला नमस्कार घातला, पण त्याने मात्र मला कोणताच प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्याच एका सोफ्यावर एक म्हातारी बाई बसलेली होती आणि ती आपल्या हातामध्ये माळ घेऊन ती जपत बसलेली होती. सोफ्याच्या मधोमध असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये 2 मुलं काहीतरी खेळत होती. घरामध्ये एक मिणमिणता दिवा लावलेला होता आणि सगळ्यात विशेष म्हणजे मी जसं त्या घरामध्ये प्रवेश केला होता तसे ते सगळेजण माझ्याकडे डोळे फाडू फाडून बघायला लागलेले होते. तसं मी त्या माणसाला विचारलं, परांजपे तुम्हीच ना? तसं त्या माणसाने होकारार्थी मान हलवली. मी त्यांना पुन्हा विचारलं, तुमच्या घराचा मीटर कुठं आहे? तसं त्या माणसाने बोटानेच इशारा करून मला त्यांच्या घरातला मीटर दाखवला. मी त्या दिशेने माझी बॅग घेऊन पुढे सरकलो. माझ्या बॅगमधला टॉर्च काढून व्यवस्थित चेकिंग करायला लागलो. थोडंसं चेकिंग केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मीटरकडून येणारी मेन सप्लायची वायर एका ठिकाणी कट झालेली होती आणि त्यामुळेच घरातला सगळा लाईटचा सप्लाय पूर्णपणे बंद झालेला होता आणि मी ती कट झालेली वायर एकदम व्यवस्थितपणे जोडून टाकली. त्यानंतर मी मेन स्विच ऑन केला तसं घरामध्ये वीज आली. मी आता माझं सगळं सामान पुन्हा माझ्या बॅगमध्ये टाकलं आणि पुन्हा बाहेर जायला निघालो. आणि त्यावेळी मला अपेक्षा होती की कदाचित ते परांजपे मला धन्यवाद म्हणतील किंवा चहा पाणी तरी ऑफर करतील, पण माझी ती अपेक्षा सपशेल फोल ठरली. तरी पण मीच जाताना परांजपेकडे बघून त्यांना म्हणालो, परांजपे थोडं पाणी मिळेल का? तसं त्यांनी सोफ्यावर बसूनच हाक मारली, सुशीला 1 ग्लास पाणी आण ग बाहेर. तसं 1-2च मिनिटात किचनमधून एक बाई पाण्याचा ग्लास घेऊन माझ्या दिशेने आली. कदाचित त्या परांजपेंच्या मिसेस असाव्यात. त्या आता माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी पाण्याचा ग्लास माझ्या हातामध्ये दिला. मी ते पाणी पिलो आणि पुन्हा त्या घरातून बाहेर पडलो. आणि मी जसा त्या बंगल्याच्या मेन गेटमधून बाहेर पडलो तसा मला धाडकन मागचा मुख्य दरवाजा लावलेला आवाज आला. मी माझी गाडी स्टार्ट केली आणि पुन्हा माझ्या घरी निघून गेलो. आता त्यानंतर जवळजवळ एक 8-10 दिवसांचा कालावधी गेला आणि पुन्हा एके दिवशी रात्री 9-9:30 वाजता मला फोन आला. मी तो फोन रिसीव्ह केला. त्यावेळी समोरची व्यक्ती बोलली, हॅलो, मी परांजपे बोलतोय. वायरमॅन साहेब, घरातली लाईट पुन्हा गेली, तुम्हाला आत्ताच यावं लागेल. तसं मी म्हणालो, अहो साहेब, वेळ काळ तरी बघा ना, रात्रीचे 9:30 वाजले, सकाळी येतो ना मी. तसं ते पुन्हा एकदा गंभीर आवाजात मला म्हणाले, अहो रात्रभर आम्ही काय अंधारात बसू? तुम्हाला येणं होत नसेल तर सांगा, मी वरिष्ठांशी बोलतो. तसं माझ्या लक्षात आलं याच्या नादाला लागण्यात अर्थ नाही, जावं आत्ताच. असा विचार करून मी त्यांना म्हणालो, ठीक आहे साहेब, मी येतो 10-15 मिनिटात. असं म्हणून मी फोन ठेवला आणि मी घरातून बाहेर पडलो. 10-15 मिनिटातच मी त्यांच्या घरी जाऊन पोचलो. नेहमीप्रमाणे गेटच्या बाहेरच गाडी लावून मी अर्ध्या उघड्या असलेल्या गेटमधून आतमध्ये गेलो. मुख्य दरवाजासमोर जाऊन मी बेल वाजवली. 1-2 मिनिटांना दरवाजा उघडला गेला, पण दरवाजाजवळ कुणीच नव्हतं. मी तो दरवाजा आतमध्ये लोटला आणि पुन्हा त्या घरामध्ये प्रवेश केला. आणि जसा मी त्या घरामध्ये प्रवेश केला तसं मला हुबेहूब तेच चित्र दिसलं जसं मला मागच्या वेळी दिसलेलं होतं. त्या सोफ्यावर परांजपे पेपर वाचत बसलेले होते, मोठा भिंगाचा चष्मा लावून. दुसऱ्या सोफ्यावर त्यांची आई माळ जपत बसलेली होती. लहान मुलं खाली फरशीवर खेळत होती. मी आत गेल्या गेल्यास परांजपेंना नमस्कार घातला, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कसलेच भाव नव्हते. मी आता त्यांच्या घराच्या मीटरजवळ गेलो आणि मी माझ्या बॅगमधला टॉर्च काढला. टॉर्चच्या प्रकाशामध्ये मी व्यवस्थित चेकिंग करायला लागलो आणि त्यावेळी पण मला मागच्या वेळी जी वायर कट होती तीच वायर कट झालेली दिसली. मी मेन स्विच ऑफ करून ती वायर पुन्हा एकदा जोडली आणि मेन स्विच ऑन केला तसं घरामध्ये पुन्हा एकदा लाईट आली. मी त्या घरामध्ये जास्त वेळ थांबलो नाही, कारण मला माहिती होतं की त्या घरातल्या माणसांना अजिबात माणुसकी नव्हती. ते मला पाणी पण विचारणार नव्हते. त्यामुळं मी काहीही न बोलता माझी बॅग घेतली आणि त्या घराच्या दरवाज्यातून बाहेर पडलो. आता त्यानंतर 2-3 महिने असेच निघून गेले. 10-15 दिवसातून एकदा तरी त्या परांजपेंच्या घरून मला फोन यायचा, पण मी काही आडेवेडे न घेता रात्री अपरात्री जाऊन त्यांना सेवा देत होतो. पण काही माणसं एवढी विचित्र असतात की त्यांना दुसऱ्याच्या अडचणी मात्र दिसत नाही. तसंच ते परांजपे कुटुंब होतं. आता त्यावेळी काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. मला तिथं कामाला रुजू होऊन 3-4 महिने झालेले होते. त्यावेळी मला अचानक टायफॉईड झाला.
त्यामुळे मी खूप आजारी पडलो. मी ऑफिसमध्ये अर्ज पाठवून रीतसर रजा पण घेतलेली होती. जवळजवळ आठवडाभर मी घरीच आराम करत होतो. आणि त्या दिवशी रात्रीचं जेवण करून मी झोपायची तयारीच करत होतो. तेवढ्यात रात्री 9:30 वाजता माझ्या मोबाईलवर फोन वाजला. मी तो फोन रिसीव्ह केला तसं समोरून एक व्यक्ती बोलायला लागली. हॅलो, मी परांजपे बोलतो. आमच्या घरातली लाईट गेली. तसं मला त्या परांजपेचा थोडासा रागच आला, पण मी कसा तरी माझा राग आवरला आणि मी त्यांना म्हणालो, अहो परांजपे, मी एक आठवडा झालं रजेवर आहे. मी खूप आजारी आहे, त्यामुळे मी आता तुम्हाला मदत करायला नाही येऊ शकत. तसं ते परांजपे माझ्यावर गरजले. ते म्हणाले, नाही येऊ शकत म्हणजे काय? आमच्या एरियातले वायरमन तुम्हीच आहात, तुम्हाला यावंच लागेल. मला माहिती होतं की तो माणूस माझं काही ऐकणार नाही आणि मी त्याला ठीक आहे म्हणून फोन ठेवून दिला. खरं तर मला त्या दिवशी त्या परांजपेचा खूपच राग आलेला होता. तो जर माझ्याशी नीट बोलला असता तर मी खरंच त्याच्या घरी कुठला तरी वायरमॅन पाठवून दिला असता. निदान माझ्या मित्राला म्हणजे निलेशला तरी पाठवलं असतं. पण त्याचं ते रूढ बोलणं ऐकून मला त्याचा थोडासा रागच आलेला होता आणि मी मनात ठरवलं की मरू दे, काय करायचं आहे ते करू दे त्याला, नकोच कुठला वायरमन पाठवायला. आणि त्यानंतर मी निवांत झोपून गेलो. पण अचानक मला मध्यरात्री जाग आली, कारण मला काहीतरी विचित्र जाणवत होतं. आणि मी माझे डोळे उघडून बघतोय तर काय, माझ्या आजूबाजूला परांजपेची सगळी फॅमिली उभी होती. माझ्या भोवतीने घेराव घालून उभे होते आणि मी त्यांच्याबरोबर मधोमध एखादं मृत माणसाचं शेव ठेवतात तसा झोपलेलो होतो, आणि ते पण त्यांच्याच घरामध्ये. तसं मी एकदम दचकलो, कारण रात्री झोपताना तर मी माझ्या घरी झोपलेलो होतो हे मला स्पष्ट आठवत होतं. मग अचानकच मी परांजपेच्या घरी कसा गेलो? मला काही खरं आणि काय खोटं तेच कळत नव्हतं. मी खूपच घाबरलो होतो. भीतीनं माझं शरीर लटलट कापायला लागलेलं होतं. मी तसाच थरथरत्या अंगाने उठलो आणि उभा राहायचा प्रयत्न करायला लागलो, पण मला धड उभंही राहता येत नव्हतं. मी त्या परांजपेच्या सगळ्या फॅमिलीकडं आळीपाळीने बघायला लागलो. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कसलेच भाव नव्हते. ते एकदम खाऊ का गिळू नजरेने माझ्याकडे बघत होते. त्यांच्या नजरा मला खायला उठलेल्या होत्या आणि माझ्या लक्षात आलं की या परांजपेचं काम केल्याशिवाय आपली सुटका होणार नाही. मी पटकन उठून परांजपेच्या घरातल्या त्या मीटरजवळ गेलो, पण तिथं खूप अंधार असल्यामुळं मला काहीच दिसत नव्हतं. मी आता टॉर्च मागण्यासाठी मागं फिरणार, तेवढ्यात माझ्या मागं परांजपे येऊन उभे राहिलेले होते. त्यांना अचानक बघून मी पुन्हा एकदा दचकलो आणि मी जसं त्यांच्याकडे बघितलं तसं त्यांनी माझी बॅग माझ्याकडे दिली. मी ती बॅग गुपचूपपणे माझ्या हातात घेतली आणि त्यातलं एक एक सामान बाहेर काढायला लागलो. सुरुवातीला टॉर्च लावून मी मीटरजवळ काय प्रॉब्लेम झाला आहे ते चेक करायला लागलो, आणि त्यावेळी पण मीटरजवळची वायर कट झालेली होती. मी लगेच मेन स्विच ऑफ करून ती वायर जोडली आणि पुन्हा स्विच ऑन केलं. तसं घरामध्ये वीज आली. सगळं घर उजळून निघालं. मी आता माझी बॅग घेऊन पुन्हा मुख्य दरवाजाकडे जाणार, त्यावेळी परांजपेचा मुलगा सायकल खेळत खेळत माझ्या अंगावरच आला आणि त्याच्या सायकलच्या हँडलचा धक्का माझ्या हाताला लागला आणि काहीतरी माझ्या हाताला कापून गेलं आणि त्या कापलेल्या ठिकाणाहून बरंचसं रक्त यायला लागलं. मला त्या मुलाचा खूपच राग आला, पण मी काहीच करू शकत नव्हतो. मला काही करून त्या घरातून बाहेर पडायचं होतं. मी पटकन मुख्य दरवाजाजवळ गेलो आणि त्या घरातून बाहेर पडणार, तेवढ्यात माझ्या मागून परांजपेंचा आवाज आला. ते म्हणाले, उशिरा का होईना आलात म्हणून वाचलात. इथून पुढं अजिबात उशीर करायचा नाही, नाहीतर आत्ता जे परिणाम झालेत त्याच्यापेक्षा वाईट परिणाम होतील. असं त्यांनी जवळजवळ मला एक धमकीच दिली. तसं मला पुन्हा एकदा त्यांचा राग आला आणि मी मागं न बघताच त्यांना म्हणालो, परांजपे, मी तुमचा नाही, मी शासनाचा नोकर आहे. आणि मी असं बोलतोय ना बोलतोय तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी माझ्या डोक्यावर आघात केला आणि मी धाडकन खाली जमिनीवर कोसळलो. कोसळताना मी खूपच मोठ्याने किंचाळलो होतो आणि मी अचानक दचकून उठून बसलो. त्यावेळी मी माझ्या घरातच होतो. मी किंचाळत असल्यामुळं माझी बायको पण उठून बसलेली होती. तसं माझ्या लक्षात आलं की मागाशी मी जे बघितलं होतं ते स्वप्न होतं, ते खरं नव्हतं. तसा मी एक सुटकेचा निश्वास सोडला आणि मी माझ्या बायकोची समजूत घालून तिला झोपायला सांगितलं. आणि अचानक मला असं जाणवायला लागलं की माझ्या मागच्या डोक्याजवळ मला थोडेसे वेदना होत होते आणि मी हात लावून बघितलं तसं माझ्या लक्षात आलं की स्वप्नात पण माझ्या डोक्याजवळ कुणीतरी आघात केलेला होता. पण मला हा प्रश्न पडला होता की स्वप्नात केलेला आघात मला प्रत्यक्षात कसा जाणवत असेल,
काय खरं आणि काय खोटं तेच मला कळत नव्हतं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मागाशी स्वप्नात माझ्या हाताला पण एक जखम झालेली होती. आता ती जखम माझ्या हातावर आहे की नाही हे बघण्यासाठी मी माझ्या शर्टाची बाही थोडीशी मागं ओढली आणि त्यावेळी माझ्या हातावर खरंच एक जखम होती. तसं मात्र भीतीची एक लहर माझ्या शरीरातून दौडत माझ्या मेंदूकडे गेली. माझ्या शरीराला पुन्हा एकदा कंप सुटला. भीतीनं माझी बोबडीच वळली, कारण जे स्वप्नात माझ्यासोबत घडलेलं होतं ते खरं तर प्रत्यक्षातच माझ्यासोबत घडलेलं होतं. आणि त्या रात्री मला झोप लागलीच नाही. घड्याळात बघितलं तर रात्रीचे 4 वाजलेले होते. कसा तरी मी 1-2 तासाचा वेळ मोबाईलमध्ये बघत घालवला आणि जसा दिवस उजाडला तसं मला थोडंसं हायसं वाटलं. 1-2 दिवसाचा आराम करून मी पुन्हा कामावर रुजू झालो आणि मला सारखं वाटत होतं की माझ्यासोबत जे घडले त्याबद्दल निलेशशी एकदा बोलावं. आणि तसा पण माझ्या आधी शास्त्रीनगरमध्ये निलेशच काम बघत होता. आणि मी एक दिवशी निलेश निवांत असताना निलेशला माझ्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तसा निलेश माझ्याकडे भूत बघितल्यासारखा बघत होता आणि तो मला म्हणाला, सचिन, तुला काही वेडबीड लागले की काय? अरे तो बंगला नंबर 27 गेल्या 4-5 वर्षापासून रिकामा आहे, तिथं कुणीही राहत नाही. तसं मी निलेशला पटवत सांगितलं, अरे निलेश, मी खरंच सांगतोय, मी त्या बंगल्यात बऱ्याच वेळा जाऊन आलोय. तसं निलेशनं मला त्या बंगल्याचा इतिहास सांगितला. तो म्हणाला, सचिन, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट. गॅसच्या लिकेजमुळे त्या बंगल्यामध्ये आग लागली आणि त्या आगीमध्ये त्या घरातले सगळेजण होरपळून मेले. आणि तेव्हापासून त्या बंगल्याबद्दल बऱ्याचशा अफवा त्या शास्त्रीनगरमध्ये पसरलेल्या आहेत. खरं तर ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत त्या आपण दुसऱ्यांना तरी कशा पटवून देणार. त्यामुळं मी निलेशशी वाद घालत बसलो नाही. मला माहिती होतं की त्यानंतर पण मला त्या बंगल्यातून नक्कीच फोन येणार. आणि जवळजवळ 10-15 दिवसांनी मला पुन्हा एकदा त्या बंगल्यातून फोन आला. पण त्या दिवशी मात्र माझं त्यांच्या घरी जायचं धाडस होत नव्हतं. मी खूपच घाबरलेलो होतो. मला काय करावं तेच कळत नव्हतं. मागच्या वेळी नाही गेलो तर माझ्यासोबत काय झालेलं हे पण मला माहिती होतं आणि त्यांनी दिलेली धमकी पण मला आठवली. त्यामुळं मला त्या घरामध्ये जावं तर लागणारच होतं. कसं तरी मी त्या घरामध्ये जाऊन त्या घरातली कट झालेली वायर जोडली आणि पुन्हा विजेच्या चपळाईनं त्या घरातून बाहेर पडलो. त्या दिवशी मला वाटत नव्हतं की मी जिवंत त्या घरातून बाहेर पडेन, पण त्यांनी मला कोणतीच इजा पोचवलेली नव्हती. मी सुखरूपपणे माझ्या घरी परत आलेलो होतो. दुसऱ्या दिवशी निलेशला मी सगळा प्रसंग सांगितला. त्यावेळी निलेश मला म्हणाला, सचिन, कदाचित त्या परांजपेच्या घरामध्ये आगीत होरपळून मेलेल्या लोकांची आत्मे असतील, पण एक गोष्ट चांगली की ते तुला काही इजा पोचवत नाहीत. त्यामुळं त्यांनी बोलवलं की तू काहीही न बोलता त्या घरामध्ये जाऊन त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून परत येत जा. मलाही निलेशचं म्हणणं पटलेलं होतं, पण हा टॉर्चर मी जास्त दिवस सहन करू शकणार नव्हतो. त्यासाठी मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन रीतसर बदलीसाठी अर्ज दिला, कारण मला माहिती होतं की तिथून बदली झाल्याशिवाय परांजपे माझा पिच्छा सोडणार नव्हता. पण माझं बदली पण लगेच होणं शक्य नव्हतं. 1 वर्षभर तरी मला तिथं काम करावं लागणार होतं. त्यामुळं पुढचं 1 वर्षभर मी तिथंच काम केलं आणि त्या वर्षभरात मी बऱ्याच वेळा त्या परांजपेच्या घरी जाऊन आलो. 1 वर्षभरानंतर माझी बदली झाली. पण बदली झाल्यानंतर 6 महिन्यांनी रात्री 9:30 वाजता मला पुन्हा एकदा एका अननोन नंबरवरून फोन आला. मी फोन रिसीव्ह केला तसं पुढून एक व्यक्ती बोलली, हॅलो, परांजपे बोलतोय. तसं माझं सर्वांग शहारलं. मी भीतीने लटलट कापायला लागलो. तेवढ्यात अचानक पुढून मला मोठमोठ्याने हसलेला आवाज आला आणि पुन्हा पुढून ती व्यक्ती बोलायला लागली, अरे मी निलेश बोलतोय. यार, मी तुझी चेष्टा केली, घाबरलास की नाही? त्या दिवशी मी भरपूर हसलो. पण आज जरी शास्त्रीनगरमधलं ते परांजपेचं घर मला आठवलं तरी माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.